माझं नाव कीर्ती देशपांडे आहे आणि आपण BPCG 171 किंवा BPCG 171 हा विषय सध्या त्याच्यावर चर्चा करत आहोत। तो विषय म्हणजे सामान्य मानसशास्त्र आणि या विषयाचा सामान्य मानसशास्त्र या विषयाचा दुसरा ब्लॉक आपण बघणार आहोत आज। तर तो दुसरा ब्लॉक म्हणजे वैयक्तिक भिन्नतेचे मानसशास्त्र आणि म्हणजे दुसऱ्या ब्लॉकमध्ये 6 आणि 7 युनिट आहेत, तर मध्ये आपण आज बघणार आहोत। तर वैयक्तिक भिन्नता आणि बुद्धिमत्ता हे व्यक्ती जे भिन्न असतात तर मग ते बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व असे म्हणजे वैयक्तिक भिन्नतेचे हे प्रकार आहेत। तर म्हणजे प्रत्येकाची व्यक्तिमत्व आणि बुद्धिमत्ता या दोन याच्यामुळे संकल्पनांमुळे वैयक्तिक भिन्नता जगभर असते। तर व्यक्ती त्यांच्या शारीरिक आणि मानसशास्त्रीय वैशिष्ट्यांमध्ये भिन्न असतात। वैयक्तिक भिन्नता लोकांच्या वैशिष्ट्यांमध्ये आणि वर्तणुकीच्या नमुन्यांमधील भिन्नता आणि भिन्नता यांचा संदर्भ देते। बुद्धिमत्ता, वृत्ती, स्वारस्य, व्यक्तिमत्व आणि मूल्ये यांसारखे वैयक्तिक गुणधर्मांच्या विस्तृत विविधतांचे मूल्यांकन केले जाऊ शकते। मानसशास्त्रज्ञ या गुणांचे मानसशास्त्रीय चाचण्या, मुलाखती, प्रकरण म्हणजे अभ्यास, निरीक्षणे आणि स्वतःच्या अहवालांद्वारे मूल्यांकन केले जाऊ शकते किंवा केले जाते। म्हणजे तर बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता ही टर्म इंटेलिजन्स एखाद्या व्यक्तीच्या क्षमतेचा संदर्भ देते। तर मग व्यक्तीची क्षमता कुठे वापरली जाऊ शकते, म्हणजे ती व्यक्तीच स्वतःची क्षमता कुठे वापरली जाते किंवा वापरते, तर मग ते जग समजून घेण्यामध्ये आणि तर्कशुद्ध विचार करण्यामध्ये म्हणजे अंडरस्टँडिंग द वर्ल्ड आणि लॉजिकल थिंकिंग। आणखीन म्हणजे जीवनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संसाधनांचा प्रभावीपणे वापर करतात। म्हणजे ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस असं म्हणता येईल। जीवनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संसाधनांचा रिसोर्सेस प्रभावीपणे वापर करतात। आता बौद्धिक विकास हे वंशानुगत घटक म्हणजे निसर्ग आणि म्हणजे वारसा म्हणतो आपण। तर बौद्धिक विकास हे वंशानुगत घटक, निसर्ग आणि पर्यावरणीय परिस्थिती, पालन यांच्या जटिल परस्पर संवादांचे उत्पादन आहे। इकडे निसर्ग आणि पालन कोणता घटक जास्त कारणीभूत असतो सगळ्या व्यक्तींमध्ये वैयक्तिक भिन्नतेसाठी कोण जास्त कारणीभूत असतं, तर मग ते निसर्ग असतो का पालन म्हणजे आनुवंशिकता का पर्यावरण। आणि हा वाद म्हणजे मानसशास्त्राचा उगम जेव्हा झाला तेव्हापासून हा वाद सुरूच आहे आणि अजून पण चालूच आहे। तर म्हणजे नेचर वर्सेस नर्चर, नेचर म्हणजे आनुवंशिकता आणि नर्चर म्हणजे पर्यावरण। तर बौद्धिक विकास हे वंशानुगत घटक, निसर्ग आणि पर्यावरणीय परिस्थिती, पालन यांच्या जटिल परस्पर संवादाचे उत्पादन आहे। म्हणजे आनुवंशिकता असतेच, तर मग ते म्हणजे ती कुठे एक्सप्रेस होते, तर मग ते पर्यावरणामध्ये एक्सप्रेस होते। आणि म्हणजे आनुवंशिकता आहे म्हणून पर्यावरण आहे आणि पर्यावरण आहे म्हणून आनुवंशिकता आहे। पर्यावरण म्हणजे पर्यावरणीय परिस्थिती, पालन, तर मग ते पर्यावरण असतं तर मग ते आनुवंशिकतेचं पालन करण्यासाठी असतं असं आहे। आणि आनुवंशिकता असते तर मग ते म्हणजे
पर्यावरण असतं तर मग ते अनुवंशिकतेचं पालन करण्यासाठी असतं. आणि तर मग नेचर वर्सेस नर्चर. बौद्धिक विकास हे वंशानुगत घटक, निसर्ग आणि पर्यावरणीय परिस्थिती पालन यांच्या जटिल परस्पर संवादाचे उत्पादन आहे. तर मग निसर्ग वादविवाद आणि मानसशास्त्राचे परिप्रेक्ष्य पोषण. तर मग नेचर वर्सेस नर्चर डिबेट असंच म्हटलं होतं मी. तर हेरिडिटी किंवा अनुवंशिकता आपले पेशी ठरवतात आपलं वर्तन आणि क्षमता साधारणपणे काय असेल, बऱ्यापैकी म्हणजे. पण जर का पर्यावरण बदललं तर बरेच संभव आहे की क्षमता वाढू शकते, असं आहे. आणि नर्चर तर मग म्हणजे इकडे चित्र पण दाखवलेलं आहे डीएनएचं. पेशींमधले डीएनए कसे असतात तर मग ते असे असतात. आणि म्हणजे आपल्याला कोणते अनुभव मिळालेले आहेत आणि त्या अनुभवांपासून आपण काय शिकलेलो आहोत हे म्हणजे पर्यावरण ठरवते. तर मग नेचर वर्सेस नर्चर, निसर्ग आणि पर्यावरण असा वाद तो कायम चालूच असतो. आणि या चित्रामध्ये दोन्ही घटक एकसारखेच परिणाम करत असतात. तर म्हणूनच एकदम समतोल तराजू असा दाखवलेला आहे नेचर आणि नर्चर, म्हणजे अनुवंशिकता आणि पर्यावरण. आणि वेगवेगळे शाखा ज्या आहेत मानसशास्त्राच्या, तर मग ते म्हणजे पर्यावरण आणि अनुवंशिकता या पातळीवर कुठे कुठे असतात. तर मग ते एक म्हणजे बायोसायकॉलॉजी म्हणजे तुमच्या शरीरातले हार्मोन आणि ते म्हणजे अनुवंशिकतामध्ये जास्त येतात. मग सायको अनालिसिस, मनोविश्लेषण, फ्रॉइडने दिलेली शाखा, तर मग ते सुद्धा अनुवंशिकतेच्या जवळपासच येतात. कॉग्नेटिव्ह म्हणजे संज्ञात्मक किंवा बौद्धिक, आणि ते एकदम मध्ये असतात. म्हणजे आपल्याला कोणताही अनुभव मिळाला तर मग आपण तो कसा समजून घेतोय, आपल्यासाठी आपण तो कसा समजून घेतोय हे म्हणजे संज्ञात्मक याच्यामध्ये येतं. आणखीन ह्युमॅनिझम म्हणजे मानवतावादी, तर मग ते पर्यावरणीय कल जास्त आहे त्याला, मानवतावादी दृष्टिकोनाचा किंवा मानवतावादी शाखेचा. आणि वर्तनात्मक पण पर्यावरणीय कल जास्त आहे. तर मग बायोसायकॉलॉजी किंवा अनुवंशिक आणि शारीरिक मानसशास्त्र, मनोविश्लेषण, संज्ञात्मक एकदम मध्ये आहे. आणि बायोसायकॉलॉजी आणि सायको अनालिसिसचा कल जास्त अनुवंशिकतेकडे आहे. आणखीन म्हणजे आता मनोविश्लेषण आणि संज्ञात्मक हे शेजारीच आहेत, आणि संज्ञात्मक एकदम मध्ये आहे. म्हणजे एखाद्याला जर का फार चांगले अनुभव नाही आले, याचा असा अर्थ होत नाही की ती व्यक्ती चुकीची आहे किंवा ती व्यक्ती वाईट आहे. म्हणजे आणि तर मग तो जो बदल असतो किंवा ती जी विचार करण्याची प्रक्रिया आहे ती संज्ञात्मक याच्यामुळे आहे, संज्ञात्मक शाखेमुळे आहे, आणि म्हणूनच संज्ञात्मक मध्ये आहे. मग मानवतावादी आणि वर्तनवादी हे जास्त पर्यावरणीय कल आहे त्याला. आणि म्हणजे दुसऱ्या चित्राकडे बघून आपल्याला असं म्हणता येईल की अनुवंशिकता आणि पर्यावरण दोघेही सारखाच प्रभाव पाडत असतात आपल्या वर्तनावर
आपण म्हणजे वर्तनावर म्हणण्यापेक्षा सुद्धा आधी आपल्या विचारांवर आणि मग वर्तनावर, तर क्षमतेवर, बऱ्यापैकी क्षमतेवर. मग आता बुद्धिमत्तेकडे सायकोमेट्रिकचा दृष्टिकोन बुद्धीचा अभ्यास करण्यावर भर देतो. सायकोमेट्रिक म्हणजे बुद्धिमत्ता मोजणाऱ्या चाचण्या. बुद्धिमत्तेकडे म्हणजे सायकोमेट्रिक म्हटल्यानंतर चाचण्या असतात आणि मग ते व्यक्तिमत्व चाचण्या, मग बुद्धिमत्ता चाचण्या वगैरे. मानसशास्त्रामध्ये जे सगळं कोणतेही वर्तन मोजण्यासाठी ज्या चाचण्या वापरल्या जातात त्या सगळ्या चाचण्या म्हणजे सायकोमेट्रिक चाचण्या आहेत. तर बुद्धिमत्तेकडे सायकोमेट्रिकचा दृष्टिकोन बुद्धीचा अभ्यास करण्यावर भर देतो. आणि तो बुद्धीचा अभ्यास म्हणजे काय असतो, तर क्षमतांचे समूह आणि IQ सारख्या परिमाणात्मक अटींमध्ये व्यक्त, म्हणजे एखाद्याचा IQ काय आहे हे असं बघितलं जातं त्या चाचण्यांद्वारे. त्या चाचण्यांद्वारे बघितलं जातं म्हणण्यापेक्षा सुद्धा त्या चाचण्यांचा जे आपण म्हणण्यापेक्षा कोणत्याही व्यक्तीने त्याची उत्तरं जी दिलेली असतात, तर मग आपण आणि याच्यावर जास्त अजून विचार करणार आहोत. तर माहितीचे प्रतिनिधित्व करणारे अलीकडील सिद्धांत जसे की स्टर्नबर्गचा त्रिक सिद्धांत, ट्रायरार्किक थिअरी म्हटलं गेलेलं आहे, आणि दासचे 5 मॉडेल बुद्धिमान वर्तनाच्या अंतर्गत असलेल्या प्रक्रियेचे वर्णन करतात. मग आपण आता बुद्धिमत्ता सिद्धांत बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये IQ ही संकल्पना कशी काय आली ते पण बघणार आहोत. तर हॉवर्ड गार्डनर यांनी 8 वेगवेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता असल्याचे सुचवले आहे आणि बुद्धिमत्तेचे मूल्यांकन खास तयार केलेल्या चाचण्यांच्या मदतीने केले जाते. बुद्धिमत्ता चाचण्या शाब्दिक किंवा कार्यप्रदर्शन प्रकार असू शकतात. शाब्दिक व्हर्बल म्हणता येईल किंवा कार्यप्रदर्शन म्हणजे परफॉर्मन्स. तर व्हर्बल आणि परफॉर्मन्स प्रकार असू शकतात. वैयक्तिकरित्या किंवा गटांमध्ये प्रशासित केले जाऊ शकते. म्हणजे एखाद्याच व्यक्तीला द्यायचं असेल तर मग ती वैयक्तिक चाचणी झाली, आणि एकापेक्षा जास्त व्यक्तींना द्यायची असेल एकाच वेळेस तर मग तो गट झाला. म्हणजे बौद्धिक चाचणी आहे वैयक्तिकरित्या किंवा गटांमध्ये प्रशासित केले जाऊ शकते आणि सांस्कृतिक दृष्ट्या पक्षपाती किंवा सांस्कृतिक दृष्ट्या न्याय्य असू शकतात. म्हणजे जास्त करून भारतामध्ये ज्या बौद्धिक बुद्धिमत्ता चाचण्या निर्माण झालेल्या आहेत, तर मग ते पाश्चात्य देशांमध्ये ज्या चाचण्या निर्माण केल्या त्याच्यावरून ते म्हणजे इकडच्या जनसंख्येला किंवा इकडच्या पॉप्युलेशनला योग्य ठरतील अशा चाचण्या नंतर मग निर्माण केल्या गेल्या. तर मग इकडे सांस्कृतिक दृष्ट्या पक्षपाती म्हणजे कल्चर फेअर असं म्हणता येईल, आणि सांस्कृतिक दृष्ट्या न्याय्य म्हणजे कल्चर फ्री असू शकतात. म्हणजे आता पाश्चात्य देशांमध्ये बुद्धिमत्ता चाचण्या निर्माण केल्या तर मग ते त्यांच्या लोकांसाठी त्या निर्माण केल्या गेल्या होत्या, आणि संस्कृतींमध्ये खूप मोठा फरक आहे पाश्चात्य आणि पूर्व संस्कृतींमध्ये. तर मग म्हणून मग इकडच्या लोकांना योग्य ठरतील अशा त्या चाचण्या निर्माण केल्या गेल्या. आणि सांस्कृतिक दृष्ट्या न्याय्य म्हणजे या चाचण्या जगामध्ये कोणालाही देता येतील. तर मग म्हणून मग ते सांस्कृतिक दृष्ट्या न्याय्य असे म्हटलं गेलेलं आहे. आणि पक्षपाती म्हणजे फक्त त्या संस्कृतीच्या लोकांना. तर सांस्कृतिक दृष्ट्या पक्षपाती
किंवा सांस्कृतिक दृष्ट्या न्याय्य, म्हणजे कल्चर पक्षपाती, कल्चर फेअर, फेअर म्हणजे फक्त त्या संस्कृतीसाठी, आणि कल्चर फ्री म्हणजे जगामध्ये कोणालाही देता येते असं. बुद्धिमत्तेच्या दोन टोकांवर बौद्धिकदृष्ट्या कमकुवत व्यक्ती आणि बौद्धिकदृष्ट्या वरदान आहेत. या आपण आता तो आलेख पण बघणार आहोत. हाच तो आलेख आहे. आपण जर का इकडे बघितलं तर हा जो पिवळा भाग आहे तो 68% आहे, म्हणजे सर्वात जास्त आहे. आणि ॲव्हरेज म्हटलं तर 100 हे ॲव्हरेज असतं. आणि म्हणजे उजवीकडे 34% आणि डावीकडे 34%. हे सामान्य म्हटलं, ॲव्हरेज सामान्य. तर मग आणि सामान्य ही अशी म्हणजे हा जो आलेख आहे तो अख्ख्या जगातले व्यक्ती जे आहेत, म्हणजे सगळ्या जगाची जनसंख्या या आलेखामध्ये दाखवली जाते. तर मग असं म्हणता येईल की जगातल्या 68% लोकांची बुद्धिमत्ता सामान्य आहे असं म्हणता येईल. आणि मग डावीकडे पुन्हा 14% आहे. आणि उजवीकडे पण 14% आहे. तर मग त्याला म्हणजे इकडे 100 हे सामान्य आहे, 85 ते 115 हे सामान्य IQ म्हणता येईल. आणि मग 14% जो आहे ते 70 ते 85 असं, म्हणजे बिलो ॲव्हरेज. आणि 115 ते 130 14% पुन्हा, तर मग ते म्हणजे अबव्ह ॲव्हरेज. आणि नंतर मग त्याच्यानंतर येतं ते 2% दोन्ही बाजूंना. आणि हे म्हणजे म्हणजे अबव हे बिलो ॲव्हरेज म्हटलं तरी त्यांच्याहून पण कमी. आणि इकडे असं अबव ॲव्हरेज तर मग त्यांच्यापेक्षा जास्त असा दोन, म्हणजे 4% असं म्हणता येईल. दोन्ही बाजूंना 2% आहे. आणि हे शेवट म्हणजे ग्रे रंग वापरला आहे, तर मग ते म्हणजे 0.1% आणि 0.1% हे म्हणजे चॅलेंज्ड म्हणता येईल. आणि हे म्हणजे गिफ्टेड असं. म्हणजे साधारणपणे शास्त्रज्ञ वगैरे ते 0.1% मध्ये येतात. आणि हे म्हणजे या लोकांना स्वतःच्या गरजा पूर्ण करणं, म्हणजे असे ते 90% पेक्षा जास्त दुसऱ्यांवर अवलंबून असतात असं. तर मग चॅलेंज्ड आणि गिफ्टेड. तर मग इकडच्या लोकांना म्हणजे साधारणपणे 70 ते 80 हा जो, किंवा 70 ते 85 असं स्लो लर्नर म्हणता येईल, किंवा थोडासा वेळ लागतो आकलन करायला, असं असे ही लोक असतात. आणि तर मग हा सामान्य संभाव्यता वक्र किंवा आलेख, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व असं म्हणता येईल, IQ स्कोअर डिस्ट्रीब्युशन. तर आता बुद्धिमत्तेचे सिद्धांत. तर आता चार्ल्स स्पिअरमनने दिलेला बुद्धिमत्तेचा सिद्धांत. स्पिअरमनने बुद्धिमत्तेचे 2 घटक सिद्धांत मांडला, 2 फॅक्टर थिअरी, ज्याला घटक विश्लेषण म्हणतात, फॅक्टर अनालिसिस वापरून. बुद्धिमत्तेमध्ये सामान्य घटक म्हणजे G फॅक्टर आणि काही विशिष्ट घटक म्हणजे S फॅक्टर असतात. G फॅक्टर मध्ये मानसिक ऑपरेशन्सचा समावेश होतो, जे प्राथमिक आणि सर्व कामगिरीसाठी सामान्य असतात. S फॅक्टर मध्ये समाविष्ट असलेले अनेक विशिष्ट क्षमता देखील आहेत. उत्कृष्ट गायक, शास्त्रज्ञ आणि क्रीडापटू G फॅक्टर मध्ये उच्च असू शकतात, परंतु या व्यतिरिक्त त्यांच्याकडे विशिष्ट क्षमता आहेत ज्या त्यांना त्यांच्या संबंधित क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी
करण्यास अनुमती देतात. म्हणजे जी फॅक्टर हा जो आहे, जनरल फॅक्टर किंवा सामान्य घटक, तो म्हणजे जेवढा जास्त जी फॅक्टर तेवढे तुम्ही जास्त कुशल असं म्हणता येईल. आणि मग तो जो जी फॅक्टर आहे किंवा सामान्य घटक आहे, तो तुम्ही म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये वापरायचा आहे आणि मग त्या क्षेत्रामध्ये प्रगती करायची आहे, तर मग तो म्हणजे एस फॅक्टर. म्हणजे त्या एस फॅक्टरला तुम्ही जर का जास्त एस फॅक्टर तुम्ही वाढवू शकतात. पण जी फॅक्टर म्हणजे किंवा सामान्य घटक म्हणजे जेवढा जास्त सामान्य घटक तेवढं तेवढ्या व्यक्तीला फायदेशीर असतं ते, असं आहे. तेवढा जास्त ती व्यक्ती कुशल असं म्हणता येईल. तो म्हणजे सामान्य घटक. आणि त्याचं रेखाचित्र म्हणजे मी जे म्हणत होते जी फॅक्टर. जी फॅक्टर म्हणजे सर्वच क्षेत्रांमध्ये तुम्ही कुशल असतात, तुमची कामगिरी उत्कृष्ट असते, किंवा जेवढा जास्त जी तेवढी तुमची कामगिरी उत्कृष्ट. आणि हे S1, S2, S3, S4 हे स्पेसिफिक किंवा विशिष्ट घटक. जे एखादा शास्त्रामध्ये पण चांगला असतो, गणितामध्ये पण चांगला असतो, मग भाषेमध्ये पण चांगला असतो, आणि एखाद्या खेळामध्ये सुद्धा चांगला असतो. तर मग ते म्हणजे इंग्लिशमध्ये म्हण आहे जॅक ऑफ ऑल. तर मग ते जॅक ऑफ ऑल केव्हा असतं, जेव्हा जी फॅक्टर असतो, आणि जी फॅक्टर हा असतोच. आणि तो जी फॅक्टर तुम्ही जसा एखाद्या क्षेत्रामध्ये वाढवाल तसं मग ते एस फॅक्टर तो तेवढा उत्कृष्ट असू शकतो. म्हणजे S1, S2, S3 किंवा S4. आणि गणितामध्ये आणि शास्त्रामध्ये चांगला आहे म्हणजे भाषांमध्ये चांगला असलाच पाहिजे असं नाहीये, पण भाषेमध्ये पण चांगला असेल तर मग तो एक म्हणजे ती कुशलता आहे, असं आहे. तर पण साधारणपणे भाषेमध्ये जर का सर्वसामान्य असेल आणि गणितात आणि शास्त्रामध्ये खूपच चांगला असेल, तर मग सर्वसामान्य पण आहे, तर मग ते जी फॅक्टरमुळे. ती ही स्पिअरमनची टू फॅक्टर थिअरी, इक्लेक्टिक थिअरी किंवा दोन घटक सिद्धांत, चार्ल्स स्पिअरमन. मग आता थर्स्टनने पण बुद्धिमत्ता सिद्धांत दिलेला आहे, आणि त्याने प्राथमिक मानसिक क्षमता, प्रायमरी मेंटल अबिलिटीज अशी थिअरी आहे. स्पिअरमनचा सिद्धांत लुई थर्स्टन च्या सिद्धांतानुसार होता, आणि बुद्धिमत्तामध्ये 7 प्राथमिक क्षमतांचा समावेश असतो, ज्यापैकी प्रत्येक इतरांपेक्षा तुलनेने स्वतंत्र असते. या प्राथमिक मानसिक क्षमता आहेत शाब्दिक आकलन, संख्यात्मक क्षमता, अवकाशीय संबंध, स्पॅशियल रिलेशनशिप्स, आकलन गती, परसेप्च्युअल स्पीड, शब्द प्रवाह, व्हर्बल कॉम्प्रिहेन्शन, मेमरी, स्मृती, प्रेरक तर्क, लॉजिक म्हणजे लॉजिकल थिंकिंग, लॉजिकल रिझनिंग. हे या 7 प्राथमिक मानसिक क्षमता आहेत थर्स्टनच्या सिद्धांतानुसार, थर्स्टनने दिलेल्या सिद्धांतानुसार. आणि मग हे म्हणजे प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज, न्यूमरिकल, व्हर्बल, स्पॅशियल, मेमरी, व्हर्बल फ्लुएन्सी, इंडक्टिव्ह रिझनिंग आणि परसेप्च्युअल स्पीड. आता स्टर्नबर्गचा बुद्धिमत्तेचा ट्रायआर्किक सिद्धांत. तर बुद्धिमत्ता तीन पैलूंचा समावेश आहे असे सांगणारा सिद्धांत म्हणजे त्रिआर्किक सिद्धांत. बुद्धिमत्तेच्या संबंधांशी संबंध आहे. तर मध्ये 3 पैलू कोणते आहेत, तर मध्ये व्यक्तीच्या अंतर्गत जगासाठी,
अनुभव घेणे आणि बाह्य जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, म्हणजे असे हे 3 पैलू आहेत स्टर्नबर्गच्या ट्रायआर्किक किंवा त्रिआर्किक सिद्धांताप्रमाणे. तर मग अनालिटिकल म्हणजे कंपोनेन्शियल, क्रिएटिव्ह म्हणजे एक्सपिरियन्शियल आणि प्रॅक्टिकल म्हणजे कॉन्टेक्स्चुअल. म्हणजे परिस्थिती प्रॅक्टिकल किंवा कॉन्टेक्स्चुअल म्हटल्यानंतर एक परिस्थिती आहे आणि ती त्या परिस्थितीशी तुम्ही कसे म्हणजे ती परिस्थिती तुमच्यावर जास्त प्रभाव पाडते का तुम्ही परिस्थितीवर जास्त प्रभाव पाडताय, म्हणजे प्रॅक्टिकल किंवा कॉन्टेक्स्चुअल इंटेलिजन्स. हे अशा लोकांना स्ट्रीट स्मार्ट म्हणता येतं. क्रिएटिव्ह किंवा एक्सपिरियन्शियल तुम्ही अनुभव घेणे असं म्हणता येईल. आणि अनालिटिकल किंवा कंपोनेन्शियल म्हणजे व्यक्तीच्या अंतर्गत जगासाठी. वेगवेगळे घटक असतात ना, वेगवेगळे कंपोनेंट्स असतात आणि वेगवेगळे कंपोनेंट्स वेगवेगळ्या घटांचं प्रत्येकी त्याचं विश्लेषण केलं जातं, म्हणून मग ते अनालिटिकल म्हटलं गेलेलं आहे. स्टर्नबर्ग ट्रायआर्किक थिअरी ऑफ इंटेलिजन्स. मग आता गार्डनरचा अनेक बुद्धिमत्तेचा सिद्धांत. गार्डनर यांनी अनेक बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडला. वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता एकमेकांशी संवाद साधतात. म्हणजे थॉर्स्टेनच्या सिद्धांतामध्ये प्रत्येक म्हणजे त्यांचा इतरांपेक्षा तुलनेने स्वतंत्र असतात ते. म्हणजे प्राथमिक मानसिक क्षमता एकमेकांपेक्षा स्वतंत्र असतात, एकमेकांपासून स्वतंत्र असतात. पण तसं म्हणजे त्याच्या विरुद्ध गार्डनरचा सिद्धांत असं दर्शवतो की वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता एकमेकांशी संवाद साधतात आणि समस्येवर उपाय शोधण्यासाठी एकत्र काम करतात. त्याने खालील 8 प्रकारचे बुद्धिमत्ता प्रस्तावित केलेले आहेत आणि त्या बुद्धिमत्ता म्हणजे भाषिक, तार्किक, गणिती म्हणता येईल, न्यूमेरिकल रिझनिंग, अवकाशीय स्पाशियल, संगीत, शारीरिक कायनेस्थेटिक म्हणजे तुम्ही शरीराची हालचाल करताय तर मग ते आता डान्स असतो किंवा कोणताही खेळ असतो तर मग तुम्ही कसं ते कॉर्डिनेशन हे असे रियालिटी शोज असतात ना डान्सचे, तर मग त्याच्यामध्ये कॉर्डिनेशन असतं. म्हणजे आता 2 व्यक्ती जर का डान्स करत असतील, कॉर्डिनेशन कसं आहे त्या 2 व्यक्तींमध्ये डान्स स्टेप्समध्ये, ते शारीरिक आहे किंवा स्विमिंग असेल, पोहणे असेल वगैरे. मग परस्पर म्हणजे इंटरपर्सनल आपण संवाद साधतोय ते. इंट्रापर्सनल म्हणजे व्यक्ती स्वतःशी कसा संवाद, व्यक्तीला माहिती पाहिजे की आपल्या क्षमता कुठे जास्त आहेत, कुठे कमी आहेत आणि जर का कमी असतील तर मग ते वाढवता येतील का, हे म्हणजे इंट्रापर्सनल, व्यक्तीचा स्वतःशी संवाद. आणि निसर्गवादी किंवा नैसर्गिक जग, नॅचरलिस्टिक असं म्हणता येईल. आणि आता गार्डनरच्या बुद्धिमत्तेचा सिद्धांताचे हे चित्र आहे. त्यामध्ये म्युझिक स्मार्ट म्हणजे आता असं काय म्हणता येईल, कोणताही संगीत दिग्दर्शक असेल तर मग एखाद्या गाण्याला म्युझिक दिलं असेल तर मग ते आपल्याला कोणतंही गाणं एक असं आवडतं किंवा एखादी ट्यून ऐकली तर मग ती आवडते किंवा नाही आवडत, तर मग ते म्युझिक स्मार्ट असं म्हटलं आहे. बॉडीली कायनेस्थेटिक, डान्स किंवा मग स्विमिंग किंवा मग स्पोर्ट्समध्ये आणखीन कोणता खेळ. इंटरपर्सनल, पीपल स्मार्ट म्हणजे आपण संवाद साधतोय आणि संवाद साधण्यातून मग आपल्याला काय मिळतंय, म्हणजे तो संवाद आपण साधतो ते प्रभावी होतंय का नाही प्रभावी होते. सॉफ्ट स्किल्स म्हटलं ना, इंटरपर्सनल, पीपल स्मार्ट जो म्हटलं गेलेलं आहे. वर्बल लिंग्विस्टिक, वर्ड स्मार्ट, शाब्दिक ताकद किती आहे, व्होकॅब्युलरी. लॉजिकल, मॅथमॅटिकल, न्यूमरिकल कॅल्क्युलेशन्स. नॅचरलिस्टिक, नेचर स्मार्ट. हे निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, म्हणजे निसर्गामध्ये जायला आवडतं ना,
का आपलं शहरी रुटीन लाईफ आवडतं असं. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करतात, म्हणजे फक्त जायला आवडतं का नाही, किंवा एक असं आता पर्यावरणाची सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंटच जेवढं आहे, म्हणजे तुम्हाला आता गार्डनिंग किंवा बागकाम करायला आवडतं का, आणि दररोजच्या कामामध्ये, रुटीनच्या कामांमध्ये तुम्ही निसर्गाकडून जे मिळालेलं आहे त्याचा वापर कसा करता. आता पाणी असू दे किंवा वीज असू दे किंवा असं, म्हणजे म्हणून मग ते नेचर स्मार्ट नॅचरलिस्टिक. निसर्गाशी तुमचा असा कितपत संबंध आहे आणि तो कसा संबंध आहे, असं एक आहेच. मग सेल्फ स्मार्ट इंट्रापर्सनल, स्वतःच्या क्षमता माहिती असणं, ज्या कमी आहेत त्या वाढवणं. व्हिज्युअल स्पॅशियल पिक्चर, म्हणजे जास्त करून आता इकडे कॅमेराचं चित्र आहे, तर मग हे फोटोग्राफर लोक कितपत अचूक चित्र, म्हणजे कॅमेरा चित्र कॅप्चरच करत असतो, तर मग कॅमेरा कसा वापरताय तुम्ही. हे म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्स डायग्रामचा मल्टिपल इंटेलिजन्स, गार्डनरची मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी, आणि हे 8 प्रकार आहेत गार्डनरने दिलेले. तर संस्कृती बौद्धिक विकासासाठी संदर्भ प्रदान करते आणि पाश्चात्य संस्कृती तंत्रज्ञानाच्या बुद्धीला चालना देते, यांच्या कौशल्यांवर आधारित आहे. तर मध्ये विश्लेषण, कामगिरी, गती आणि साध्य अभिमुखता. या उलट नॉन पाश्चिमात्य पूर्वेकडच्या संस्कृती स्वतःचे मूल्य, प्रतिबिंब, सामाजिक आणि भावनिक क्षमता हे बुद्धिमान वर्तनाचे लक्षण आहे. भारतीय संस्कृती अविभाज्य बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देते, जी लोकांशी आणि मोठ्या सामाजिक जगाशी जोडण्यावर भर देते. असं म्हटलं गेलेलं आहे की पाश्चात्य संस्कृतींमध्ये टेक्नॉलॉजिकल इंटेलिजन्स हा जास्त दिसतो, आणि या म्हणजे नॉन पाश्चिमात्य किंवा पूर्वेकडच्या ज्या संस्कृती आहेत, तर मग ते प्रतिबिंब, सामाजिक आणि भावनिक क्षमता हे बुद्धिमान वर्तनाचे लक्षण आहे. तर मग त्या संस्कृतींमध्येच फरक आहे, आणि म्हणून मग ते त्या प्रकारच्या बुद्धिमत्ता चाचण्या पण आहेत. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये क्षमता समाविष्ट असतात, म्हणजे फक्त IQ हेच महत्वाचं आहे असं नाहीये. बुद्धिमत्तेचे पण 4 प्रकार आहेत. ते म्हणजे एक IQ येतो, मग EQ येतो, तो म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स किंवा भावनिक बुद्धिमत्ता, सोशल इंटेलिजन्स सामाजिक बुद्धिमत्ता, आणि स्पिरिच्युअल इंटेलिजन्स आपण समाजासाठी काय करतोय. असे 4 प्रकार आहेत बुद्धिमत्तेचे, आणि हे सगळे 4ही प्रकार एकत्रितपणे काम करत असतात. तर भावनिक बुद्धिमत्तेमध्ये क्षमता समाविष्ट असतात, त्या म्हणजे एखाद्याच्या आणि इतरांच्या भावना आणि भावना समजून घेणे आणि व्यवस्थापित करणे. म्हणजे पहिल्या दुसऱ्याच्या भावना समजण्यासाठी आपल्याला आधी स्वतःच्या भावना समजायला लागतात, समजणं गरजेचं असतं. म्हणजे स्वतःला प्रेरित करणे आणि स्वतःच्या आवेगांना आवर घालणे, सेल्फ रेग्युलेशन असं म्हटलं गेलंय, सेल्फ कंट्रोल, सेल्फ रेग्युलेशन, आंतरवैयक्तिक संबंध प्रभावीपणे हाताळणे, आणि आंतरवैयक्तिक संबंध प्रभावीपणे हाताळणे, म्हणजे इकडे कम्युनिकेशन स्किल्स किंवा सॉफ्ट स्किल्स असं म्हणता येईल. ऍप्टिट्यूड म्हणजे हे म्हणजे बुद्धिमत्ता झाली, 4 प्रकार त्याचे. IQ म्हणजे इकडे अभ्यासामध्ये जो लागतो तो IQ, EQ, इमोशनल इंटेलिजन्स, सोशल इंटेलिजन्स आणि स्पिरिच्युअल इंटेलिजन्स. आता ऍप्टिट्यूड म्हणजे काही विशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या संभाव्यतेचे संदर्भ, योग्य प्रशिक्षण आणि वातावरण दिल्यास एखादी व्यक्ती काय करू शकेल याचा अंदाज ऍप्टिट्यूड टेस्ट करतात किंवा ऍप्टिट्यूड चाचण्या करत असतात. म्हणजे अनुवंशिकता का पर्यावरण,
कोणता जास्त प्रभाव पाडतात, तर मग ते ऍप्टिट्यूड म्हणजे जर का पर्यावरण बदललं तर क्षमता वाढू शकतात. म्हणजे योग्य प्रशिक्षण आणि वातावरण दिल्यास एखादी व्यक्ती काय करू शकेल याचा अंदाज हे ऍप्टिट्यूड टेस्ट किंवा ऍप्टिट्यूड चाचण्या करत असतात. हे बुद्धिमत्ता पण आपल्याला वाढवता येईल एखाद्या क्षेत्रामध्ये असं मग आता बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता. सर्जनशीलता ही कल्पना वस्तू किंवा समस्या सोडवण्याची क्षमता आहे जी कादंबरी योग्य आणि उपयुक्त आहेत. बुद्धिमत्तेची विशिष्ट पातळी सर्जनशील असणे आवश्यक आहे, परंतु सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी पातळी आवश्यक आहे, परंतु बुद्धिमत्तेची उच्च पातळी तथापि एखादी व्यक्ती निश्चितपणे सर्जनशील असेल याची खात्री देत नाही. आणि असं एक थोडस आहे की फार कमी प्रमाणात आहे, पण म्हणजे मी वाचलेलं आहे की इमोशनल इंटेलिजन्स आणि सर्जनशीलता म्हणजे IQ आणि सर्जनशीलता याचा फारसा संबंध नाहीये, पण इमोशनल इंटेलिजन्स आणि सर्जनशीलता याचा बऱ्यापैकी संबंध असू शकतो क्रिएटिव्हिटीचा. मग आता वैयक्तिक भिन्नता आणि बुद्धिमत्ता महत्वाच्या अटी काय आहेत. TG फॅक्टर सामान्य घटक म्हणून ओळखले जाते. ही एक जन्मजात संज्ञात्मक क्रियाकलाप आहे जी इतर सर्व प्रकारच्या मानसिक क्रियाकलापांवर प्रभाव टाकते. हे एखाद्याच्या आयुष्यभर सतत असते. आणि S फॅक्टर विशिष्ट घटक म्हणून ओळखले जाते. हे विशिष्ट किंवा विशिष्ट मानसिक क्रियाकलापांवरील आमच्या कार्यप्रदर्शनाचे प्रतिनिधित्व करते. हे शिकलेले आहे आणि एकामध्ये अनेक S फॅक्टर्स असू शकतात. आम्ही सर्व S फॅक्टर्स एकत्र ठेवल्यास ते आम्हाला आमचे G फॅक्टर देईल. मानसिक वय हे त्याच्या किंवा तिच्या वयोगटातील लोकांशी संबंधित व्यक्तीच्या बौद्धिक विकासाचे एक माप आहे. IQ चा अर्थ बुद्धिमत्ता गुणांक आहे. समान वयोगटातील इतर लोकांच्या संबंधात एखाद्या व्यक्तीची संज्ञात्मक क्षमता मोजते आणि तो आलेख आपण मगाशी बघितला, हे म्हणजे IQ. वेशलर स्केल हा प्रामुख्याने डेव्हिड वेशलरने विकसित केलेल्या चाचण्यांचा एक गट आहे आणि हे बुद्धिमत्ता मोजतात. तर मग WAIS, WISC वेशलर ॲडल्ट इंटेलिजन्स स्केल आणि वेशलर इंटेलिजन्स स्केल फॉर चिल्ड्रन आणि लहान मुलांसाठी म्हणजे बाळांसाठी 1-2 वर्षांच्या बाळांसाठी सुद्धा वेशलरने चाचण्या निर्माण केलेल्या आहेत. तर मग बऱ्याच चाचण्या 6-7 चाचण्या आहेत वेशलरने दिलेल्या निर्माण केलेल्या. कल्चर फेअर इंटेलिजन्स टेस्ट या चाचण्याच्या सांस्कृतिक प्रभाव किंवा पक्षपात कमी करण्याच्या उद्देशाने गैरमौखिक बुद्धिमत्ता मोजतात, म्हणजे कार्यक्षमता. शाब्दिक बुद्धिमत्ता ही भाषा समजून घेण्याची आणि सोडवण्याची क्षमता आहे. शाब्दिक उपमा यांसारख्या समस्यांवर आधारित आहे. बुद्धिमत्तेच्या गैरमौखिक चाचण्या हे दृश्य माहितीचे विश्लेषण करण्याची आणि शब्दांचा आवश्यक वापर न करता समस्या सोडण्याची क्षमता वापरते. कार्यांमध्ये व्हिज्युअल सिक्वेन्स ओळखण्याची, व्हिज्युअल संकल्पना आणि परिस्थिती यांच्यातील संबंध समजून घेण्याची आणि ओळखण्याची क्षमता तसेच परफॉर्म व्हिज्युअलमध्ये समाविष्ट असू शकते. मग आता व्यक्तिमत्वाचे सिद्धांत. स्वतःच्या आणि व्यक्तिमत्वाचा अभ्यास आपल्याला इतरांप्रमाणे स्वतःलाही समजून घेण्यास मदत करतो. एखाद्या व्यक्तीचा स्वतःचा विकास लक्षणीय इतरांसोबतच्या सामाजिक परस्पर संवादातून होतो. वैयक्तिक स्वतःचे, सामाजिक स्वतःचे आणि नातेसंबंधातील स्वतःचे वेगवेगळे प्रकार आहेत. आत्मसन्मान आणि आत्मकार्यक्षमता हे वर्तनाचे 2 अतिशय महत्त्वाचे पैलू आहेत. त्यांचे आपल्या जीवनात दूरगामी परिणाम होत असतात. तर स्वनियमनाच्या मानसशास्त्रीय तंत्रांमध्ये एखाद्याच्या वर्तनाचे पद्धतशीर निरीक्षण, स्वमजबूतीकरण आणि स्वशिक्षण यांचा समावेश होतो. व्यक्तिमत्व एखाद्या व्यक्तीच्या मानसशास्त्रीय वैशिष्ट्यांचा संदर्भ देते, जी परिस्थिती आणि ओव्हरटाईम मध्ये
तुलनेने स्थिर असतात आणि त्याला किंवा तिला अद्वितीय बनवतात. व्यक्तिमत्व आपल्या जीवनातील विविध परिस्थितींशी जुळवून घेण्यास मदत करत असल्याने बाह्य किंवा अंतर्गत शक्तींचा परिणाम म्हणून ते बदलण्याची शक्यता. व्यक्तिमत्वाचा अभ्यास विविध दृष्टिकोनातून केला गेलेला आहे. यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे टायपॉलॉजिकल, सायकोडायनामिक विश्लेषण, वर्तणूक, सांस्कृतिक आणि मानवतावादी दृष्टिकोन आहेत. टायपॉलॉजिकल दृष्टिकोन काही प्रकारांच्या अटींमध्ये व्यक्तिमत्वाचे वर्णन करण्याचा प्रयत्न, जे वैशिष्ट्यांच्या समूहाद्वारे वैशिष्ट्यीकृत आहेत. ते म्हणजे अल्पॉर्ट, कटेल आणि आयझेंक यांनी व्यक्तिमत्वाकडे जाणाऱ्या वैशिष्ट्यांची वकिली केली आहे, जे व्यक्तीचे एक संघ दृश्य देते. फ्रॉइडने विकसित केलेला सायकोडायनामिक दृष्टिकोन आणि आयडी, अहंकार, इगो आणि सुपर इगो नावाच्या आमच्या अंतर्गत शक्तींमधील सतत संघर्षाच्या बाबतीत व्यक्तिमत्वावर चर्चा केली. फ्रॉइडच्या दृष्टिकोनातून बेशुद्ध संघर्षाचे मूळ मनोलैंगिक विकासाची प्रक्रियेत आहे, जे तोंडावाटे, फॅलिक लेटन्सी आणि या टप्प्यातून उद्भवते, जेनायटल टप्प्यातून उद्भवते. आता पोस्ट फ्रॉइडियन सिद्धांतवादी व्यक्तीच्या जीवनातील आंतरवैयक्तिक शक्ती आणि समकालीन परिस्थितींवर लक्ष केंद्रित करतात. म्हणजे सायको अनालिटिकल म्हणजे मनोविश्लेषण जे फ्रॉइडने दिलेलं आहे, आणि नंतर सायकोडायनॅमिक म्हणजे त्याच्या सिद्धांताने इतर शास्त्रज्ञ सुद्धा प्रभावित झाले आणि म्हणजे नंतर मग त्याच्याबरोबर काम करायला लागले. पण नंतर काही म्हणजे नंतर मग त्यांनी स्वतःचा सिद्धांत पण मांडला, ते म्हणजे सायकोडायनॅमिक, हे पोस्ट फ्रॉइडियन असं म्हणता येईल. सायकोडायनॅमिक म्हणजे पोस्ट फ्रॉइडियन, लक्ष केंद्रित करतात. युंग, फ्रॉम, ॲडलर, कॅरन हॉर्नी आणि एरिक एरिक्सन यांनी व्यक्तिमत्वातील अहंकार आणि सामाजिक शक्तींची भूमिका समोर आणलेली आहे. तर वर्तणुकीचा दृष्टिकोन एखाद्या व्यक्तीचा पर्यावरणाला प्रतिसाद म्हणून व्यक्तिमत्व पाहतो. ते प्रतिसादाला व्यक्तिमत्वाचे स्ट्रक्चरल युनिट, रचनात्मक युनिट म्हणतात, जे विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी उत्सर्जित होते. सांस्कृतिक दृष्टिकोन आर्थिक देखरेख प्रणालींद्वारे व्यक्तींवर केलेल्या अनुकूलनाच्या मागण्यांच्या दृष्टीने व्यक्तिमत्व समजून घेण्याचा प्रयत्न आणि परिणामी सांस्कृतिक विषयक गुणविशेष. मानवतावादी दृष्टिकोन व्यक्तींच्या व्यक्तिनिष्ठ अनुभवांवर आणि त्यांच्या निवडींवर लक्ष केंद्रित करतो. रॉजर्सने वास्तविक स्वतः आणि आदर्श स्वतः मधील नातेसंबंधांवर भर दिला. म्हणजे रिअल सेल्फ आणि आयडियल सेल्फ, वास्तविक स्वतः आणि आदर्श स्वतः. वास्तविक स्वतः, रिअल सेल्फ, आदर्श स्वतः, आयडियल सेल्फ मधील नातेसंबंधांवर भर दिलेला आहे. या स्वतःच्या एकरूपता एक व्यक्ती पूर्णपणे कार्य करते. म्हणजे या स्वतःच्या एकरूपता म्हणजे हे वास्तविक स्वतः आणि आदर्श स्वतः एकरूपता एक व्यक्ती पूर्णपणे कार्य करते, फुल्ली फंक्शनल असं म्हणता येईल ती व्यक्ती. मॅस्लो यांनी लोकांना प्रेरित केलेल्या गरजांच्या इंटरप्लेच्या अटींमधील व्यक्तिमत्वाची चर्चा केली. गरजा निम्न क्रम सर्व्हायव्हल संबंधित, उच्च क्रम विकासाशी संबंधित गरजा पासून क्रमवारीत मांडल्या जाऊ शकतात आणि तर मग आता ही रॉजर्सची पर्सनॅलिटी थिअरी आहे. तर ते बेसिक ह्युमन नीड्स काय आहेत? नीड फॉर सेल्फ ॲक्च्युअलायझेशन आणि नीड फॉर पॉझिटिव्ह रिगार्ड. हा पॉझिटिव्ह रिगार्ड जर का अनकंडिशनल असेल तर मग सेल्फ म्हणजे रिस्पॉन्सेस काय आहेत? म्हणजे अनकंडिशनल पॉझिटिव्ह रिगार्ड आणि कंडिशनल पॉझिटिव्ह रिगार्ड.
अनकंडिशनल पॉझिटिव्ह रिगार्ड असेल तर सेल्फ ॲक्च्युअलायझेशन होतं, आणि कंडिशनल पॉझिटिव्ह रिगार्ड असेल तर सेल्फ डिस्क्रिपन्सीज असतात. नीड्स फॉर सेल्फ ॲक्च्युअलायझेशन अँड पॉझिटिव्ह रिगार्ड क्रिएट अ पोटेन्शियल फॉर कॉन्फ्लिक्ट. हे साधारणपणे आई वडील त्यांच्या मुलांना सांगत असतात की एवढे मार्क मिळवले की तुला हे आणून देईल. तर मग ते जे असतं ते तो कंडिशनल पॉझिटिव्ह रिगार्ड असतो. पण जर का आई वडिलांनी असं जर का म्हटलं की तुला हे पाहिजे आहे का, ठीक आहे, जसं जमेल तसं आम्ही तुला देऊ ते, तर मग तो अनकंडिशनल पॉझिटिव्ह रिगार्ड आहे. आणि मग सेल्फ ॲक्च्युअलायझेशन होतं. नाही तर मग पण मग ते मुलाला वाटतं ना की आपण जर का एवढे मार्क नाही मिळवले तर आपल्याला नाही मिळणार, असं आहे ते. आणि मग ते त्याच्या डिस्क्रिपन्सीज निर्माण होत असतात. पण जर का जसं जमेल तसं आम्ही तुला आणून देऊ, ते सेल्फ ॲक्च्युअलायझेशन होत असतं. लहान मुलांच्या बाबतीत राजसने असं म्हटलेलं आहे की आई वडिलांची फार मोठी भूमिका आहे त्यांच्याच मुलांच्या बाबतीत, त्यांच्याच लहान मुलांच्या बाबतीत. मग रॉजरच्या व्यक्तिमत्वाच्या सिद्धांतामध्ये आदर्श स्वतः आणि वास्तविक स्वतः, म्हणजे आता इकडे कॉन्ग्रुएंट म्हटलं तर मग जास्त हा जो भाग आहे सेल्फ इमेज आणि आयडियल सेल्फ, आणि इनकॉन्ग्रुएंट जेव्हा हा भाग कमी आहे. सेल्फ म्हणजे इनकॉन्ग्रुएंट सेल्फ इमेज इज डिफरंट टू आयडियल सेल्फ, देर इज ओनली अ लिटल ओव्हरलॅप, हिअर सेल्फ ॲक्च्युअलायझेशन विल बी डिफिकल्ट. आणि कॉन्ग्रुएंट मध्ये सेल्फ इमेज इज सिमिलर टू द आयडियल सेल्फ, देर इज मोर ऑफ एन ओव्हरलॅप, दिस पर्सन कॅन सेल्फ ॲक्च्युअलाइज. आणि मग ही मॅस्लोचा व्यक्तिमत्वाचा सिद्धांत, हे म्हणजे ह्या सर्वायवल नीड्स आहेत, ह्या ज्या आहेत त्या, आणि या म्हणजे ग्रोथ नीड्स आहेत, विकासाच्या गरजा आहेत, हिरव्या ज्या आहेत त्या. फिजिओलॉजिकल नीड्स, मग सेफ्टी नीड्स, सोशल बिलॉंगिंगनेस नीड्स, आणि मग एस्टीम नीड्स, या म्हणजे डेफिशियन्सी नीड्स आहेत, गरजा. आणि ग्रोथ नीड्स म्हणजे कॉग्निटिव्ह नीड्स, संज्ञात्मक, एस्थेटिक, सौंदर्यात्मक, सेल्फ ॲक्च्युअलायझेशन आणि सेल्फ ट्रान्सेंडन्स, या म्हणजे विकासासाठी किंवा ग्रोथ नीड्स आहेत. आता व्यक्तिमत्व मूल्यांकन विशिष्ट मानसशास्त्रीय वैशिष्ट्यांच्या दृष्टीने लोकांचे विश्लेषण आणि मूल्यमापन करण्याच्या प्रक्रियेला संदर्भित करते. एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाच्या अचूकतेचे उच्च अंशाने अंदाज लावणे हे ध्येय आहे. वापरून एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे मूल्यांकन केले जाऊ शकते. काय वापरून? निरीक्षक अहवाल, प्रकल्प तंत्र आणि स्व अहवाल उपाय. तर निरीक्षकांच्या अहवालांमध्ये मुलाखत, निरीक्षण, रेटिंग, नामांकन आणि परिस्थिती विषयक चाचण्यांचा समावेश असतो. रॉर्शाची इनब्लॉट चाचणी आणि थीमॅटिक अपरसेप्शन चाचणी या व्यक्तिमत्वाच्या प्रकल्पात्मक चाचण्या मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. स्वयं रिपोर्ट, सेल्फ रिपोर्ट उपाय योग्यरित्या संरचित चाचण्यांचा वापर करून व्यक्तिमत्वाचे मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करतात. आता व्यक्तिमत्वाच्या सिद्धांतातील महत्त्वाच्या संकल्पना काय आहेत? मनोविश्लेषण, सायको ॲनालिसिस, व्यक्तिमत्व संरचना, विकास, गतिशीलता आणि फ्रॉइडद्वारे तयार केलेला बदल सिद्धांत, वर्तनाच्या निर्धारामध्ये जीवशास्त्रीय आणि अचेतन घटकांच्या भूमिकेवर खूप महत्त्व देते. मानवी वर्तन हे मूलतः असमंजसपणाचे आहे आणि आयडी, अहंकार आणि सुपर इगो यांच्या परस्पर संवादाचा परिणाम आहे, हे देखील ते कायम ठेवते. मग सायकोडायनॅमिक सिद्धांत, मानवी वर्तनाचा आधार म्हणून बेशुद्ध मानसिक किंवा भावनिक हेतूंवर ताण देणारा सिद्धांत किंवा दृष्टिकोन. वैयक्तिक मानसशास्त्र, इंडिव्हिज्युअल सायकॉलॉजी. ॲडलरने व्यक्तिमत्वाचा सिद्धांत जो प्रत्येक व्यक्तीच्या अनन्यतेवर आणि प्रक्रियांवर, युनिकनेस आणि प्रक्रियांवर भर देतो, ज्याद्वारे लोक त्यांच्या मर्यादा आणि समाजावर मात करतात. व्यक्तिमत्वाचा एक निओ फ्रॉइडियन किंवा सायकोडायनॅमिक सिद्धांत आहे. विश्लेषणात्मक मानसशास्त्र, ॲनालिटिकल सायकॉलॉजी. युंगचा व्यक्तिमत्वाचा सिद्धांत जे मानसातील विरोधी शक्तींवर जोर देतो आणि व्यक्तिमत्वाच्या प्रक्रियेद्वारे
सेल्फहुड, स्वहुडकडे प्रयत्न करतात. सेल्फहुड असं म्हटलं गेलं. मग आता आल्पोर्टची ट्रेट थिअरी, व्यक्तिमत्वाची व्याख्या ज्या व्यक्तींमधली डायनॅमिक ऑर्गनायझेशन म्हणून केली जाते, जी व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यपूर्ण वागणूक ठरवते. हे आनुवंशिकता आणि पर्यावरणाचे उत्पादन आहे आणि बालपणातील अनुभवांपासून घटस्फोटित आहे. त्याने 3 गुण दिले आहेत जे व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकतात: कार्डिनल, सेंट्रल आणि सेकंडरी किंवा गौण. पर्सनॅलिटी इज अ डायनॅमिक ऑर्गनायझेशन within the individual of those psychophysiological systems which determine the thought and behavior. अशी ही आल्पोर्टची थिअरी आहे. मग आता कार्डिनल म्हणजे मुख्य गुणधर्म, हे एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे प्रमुख गुणधर्म आहेत. ते सर्वपोर्टच्या वैशिष्ट्य सिद्धांताचा शीर्षस्थानी उभे आहेत आणि एखाद्याच्या व्यक्तिमत्वाचे मुख्य नियंत्रक आहेत. ही वैशिष्ट्ये व्यक्तिमत्वावर इतके प्रमाणात वर्चस्व गाजवू शकतात की ती व्यक्ती केवळ त्या वैशिष्ट्यांसाठीच ओळखली जाऊ शकते. उदाहरण महात्मा गांधी, सत्य आणि अहिंसा. तर मध्यवर्ती वैशिष्ट्ये, आल्पोर्ट सर्वपोर्ट म्हणजे आल्पोर्टच्या व्यक्तिमत्वाच्या सिद्धांतामध्ये ते एखाद्या व्यक्तीच्या सापेक्षपणे सामान्य वैशिष्ट्यांचा संदर्भ देते जी बहुतेक परिस्थितींना लागू होते आणि हे 2 क्रमांकावर येतात. मग दुय्यम वैशिष्ट्ये वर्तनावर कमी किंवा प्रभाव नसलेल्या वैशिष्ट्यांसाठी, जसे की विशिष्ट खाद्य पदार्थ प्राधान्य. आणि आल्पोर्टची ट्रेट थिअरी, कार्डिनल ट्रेट, सेंट्रल ट्रेट आणि सेकंडरी ट्रेट. कॅटेलचा वैशिष्ट्य सिद्धांत, रेमंड कॅटेलच्या मते व्यक्तिमत्व हे व्यक्तिमत्व समजून घेण्यास आणि कोणत्याही व्यक्तीच्या वर्तणुकीचा अंदाज घेण्यास मदत करणाऱ्या वैशिष्ट्यांचा नमुना आहे. वैशिष्ट्ये कायमस्वरूपी असतात आणि व्यक्तीचे व्यक्तिमत्व तयार करतात. आणि मग सरफेस आणि सोर्स ट्रेट्स, सरफेस म्हणजे जे दिसणारे आणि सोर्स ट्रेट्स म्हणजे ते का दिसतात. सरफेस जे दिसतात ते का दिसतात. कॉन्स्टिट्युशनल आणि एन्व्हायरमेंटल ट्रेट्स म्हणजे अनुवंशिकता आणि पर्यावरण. ॲबिलिटी, टेम्परामेंट आणि डायनॅमिक हे बदलू शकतात. डायनॅमिक ट्रेट्स बदलू शकतात. ॲबिलिटी क्षमता, टेम्परामेंट मानसिक तुमची स्थिती. आयझेकचा गुणधर्म सिद्धांत, आयझेकचा सिद्धांत असा तर्क करतो की जैविक पूर्वस्थिती वैशिष्ट्य व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यांप्रती आहे जी परिस्थितीच्या काळात कंडिशनिंग आणि समाजीकरणासह एकत्रित होते. हा अंतर्वादी दृष्टिकोन एकट्या जीवशास्त्रीय किंवा पर्यावरणीय सिद्धांतापेक्षा अधिक वैध असू शकतो. सिद्धांत सांगते की आपल्या प्रत्येकामध्ये 3 मोठे लक्षणं आहेत: मनोविकार, बहिर्मुखता आणि न्यूरोटिझम. टाईप कम ट्रेट थिअरी आहे, इंट्रोवर्जन, एक्स्ट्रोवर्जन. इमोशनल स्टॅबिलिटी, इमोशनल इनस्टॅबिलिटी म्हणजे न्यूरोटिक आणि त्याच्या विरुद्ध इमोशनल स्टॅबिलिटी. एम्पॅथिक आणि सॉलिटरी म्हणजे हे सायकॉटिक आहेत. हे 3 घटक आहेत प्रत्येकामध्ये. मॅक्रे आणि कॉस्टाचा मोठा 5 घटक सिद्धांत, व्यक्तिमत्वाचे 5 घटक मॉडेल हा 5 मूलभूत परिणामांच्या दृष्टीने व्यक्तिमत्व वैशिष्ट्याची श्रेणीबद्ध संस्था आहे. ओपननेस टू एक्सपिरियन्स, कन्सेन्शियसनेस, एक्स्ट्रोवर्जन, इंट्रोवर्ट एक्स्ट्रोवर्ट, अग्रीएबलनेस आणि न्यूरोटिसिझम. स्टेबल किंवा इमोशनल इन्स्टॅबिलिटी. व्यक्तिमत्व म्हणजे विचार, भावना आणि वागण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पॅटर्न मधील वैयक्तिक फरकांचा संदर्भ देतो. ID. आपण आता पुन्हा भेटूया.